महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सुटकेसमधील मृतदेह प्रकरणाचा थरारक उलगडा। आयटी क्षेत्रातील प्रेम प्रकरणातून खून, आरोपी कर्जतमध्ये गजाआड। बिंदीच्या मर्डर मागचं गूढ सुटलं। नेरळ कर्जत पोलिसांनी गुलाबी ट्रॉलीच्या धाग्यावरून चक्रावून टाकणारा खून उघडकीस आणला। कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ 16 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती। रेल्वे ट्रॅकजवळ आढळलेल्या गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती। मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत अवघड असतानाही केवळ सुटकेच्या आधारावर नेरळ आणि कर्जत पोलिसांनी तपास सुरू ठेवत अखेर खून प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली। धनलक्ष्मी एरप्पा रेड्डी उर्फ बिंदू, वय वर्ष 34, राहणार राप्ताडू, आंध्र प्रदेश असे मृत तरुणीचे नाव असून आरोपी उच्च शिक्षित असल्याने सगळ्यांना धक्का बसलाय। या तपासामध्ये रायगड पोलिसांच्या विशेष तुकड्या तपास करत असताना नेरळ पोलिसांना एक धागा सापडला। नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली। पोलीस उपनिरीक्षक संदीप फड आणि अंमलदार राजाभाऊ केकान, अशू बेंद्रे, निरंजन दवणे, विनोद वानगेकर यांच्यासह संपूर्ण पथकाने सातत्यपूर्ण प्रयत्न करून बेंगळूर येथून 2 आरोपींना अटक केली। कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर, स्वप्नील येरुणकर, गणेश पाटील यांच्या टीमने विशेष प्रयत्न केले असून अधिक खोलवर तपास कर्जत पोलीस ठाणे यांच्या वतीनं सुरू आहे। तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या मेलगाड्यांचे CCTV फुटेज बारकाईने तपासले। या तपासात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेल्या मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस एक संशयित जोडपं गुलाबी बॅग घेऊन जाताना दिसलं। त्यांनी कोणत्या डब्यात प्रवास केला याची शहानिशा करत बेंगळूर स्थानकावर बॅग नसलेल्या अवस्थेतील त्याच जोडप्याचे दृश्य पोलिसांच्या हाती लागले। बुकिंग तिकिटावरील फोन नंबर आणि लोकेशनच्या आधारे नेरळ पोलिसांनी बेंगळूर येथील एका लॉजवर धाड टाकून आरोपी V विजयकुमार व्यंकटेश 26, चित्तूर आंध्र प्रदेश आणि T यशस्विनी राजा, वय वर्ष 24, तिरुपती आंध्र प्रदेश या दोघांना ताब्यात घेतलं। आरोपींना 16 मेपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड कर्जत, पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे नेरळ कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। या दोघांनी धनलक्ष्मी उर्फ बिंदू या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून रेल्वे ट्रॅकजवळ टाकल्याचं उघड झालंय। ही घटना फक्त धक्कादायक नव्हे तर देशातील शहरी भागातील शिक्षित आणि IT क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या नैतिक अधपतनाचं उदाहरण ठरत आहे। हे तिघेही मूळचे आंध्र प्रदेशातील असून सध्या मुंबई आणि बेंगळूर येथे नोकरीच्या शोधात होते। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागचा उद्देश काय होता, खून पूर्वनियोजित होता का, हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे। स्थानिक गुन्हे शाखा कर्जत आणि नेरळ पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नातून उलगडलेले हे प्रकरण म्हणजे आधुनिक गुन्हेगारीच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांची कार्यक्षमता किती मजबूत आहे याचा ठोस पुरावा ठरतो। ही घटना पोलीस दलाच्या धाडस, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या जोरावर गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या क्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड कर्जत। दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील ठाकूरवाडी गावच्या हद्दीतील मुंबई पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाजवळ एका पिंक रंगाच्या ज्याची ट्रॅव्हल हब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह हा पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीनं बांधलेलं होतं आणि हातपाय हे पूर्णपणे बांधलेले होते। त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण पुणे लोहमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 103/25 भारतीय न्याय संहिता कलम 103/28 नुसार 16/4/2025 रोजी गुन्हा दाखल होता। तर सदरचा गुन्हा एका महिलेचा होता, अनोळखी महिला, आणि कोणत्या कारणामुळे तिचं मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं PM केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते PM केलं होतं
पी एमच्या डॉक्टरांचे जे काही पी एमच्या प्रायमरी फाइंडिंग होत्या त्यानुसार सदर महिलेचा स्मुदरिंग म्हणजे थोडक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा खून झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं. तर अनोळखी आणि महिलेचा मृतदेह मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक घारगे सर, मी, त्यानंतर DYSP टिळे साहेब, PI कर्जत गरड साहेब, API नेरळ या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली. आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे, कारण कुठलाही क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता. ट्रॅव्हल ॲप कंपनीची बॅग होती, महिलेची आयडेंटिटी, कारण चेहरा पूर्णपणे असा, कारण कमीत कमी 4-5 दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं. त्यामुळं जी काही अनोळखी बॉडीची अनोळखी महिलेचा आयडेंटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं. त्या अनुषंगाने सर्व मुंबई, ठाणे, आजूबाजूचे आपले 5-6 जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी, तसेच वेगवेगळी 4 पथकं बनवलेली होती. एक पथक मिसिंग चेक करत होतं. तर ज्या पद्धतीनं बॉडी फेकलेली होती रुळाच्या बाजूला, त्या अर्थी हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन ही मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती. हे प्रायमरी आमचं म्हणजे फाइंडिंग होतं. त्या अनुषंगाने मग आम्ही साधारण दिवसा तर होणार नाही, पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते. या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण 7 म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 16 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जत टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे झालेल्या आहेत यांचा एक जी लिस्ट काढली. त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन, त्या अनुषंगाने त्या कुठं त्या अशा साधारण आम्हाला 22 ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या. त्या 22 ट्रेन कुठून निघाल्या, ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत, म्हणजे अगदी आपलं ठाणे, कल्याण, वसई, ज्या काही गुजरातच्या साईडने येणाऱ्या ट्रेन होत्या, वसई, त्यानंतर मुंबईमधलं CSMT, दादर, LTT, त्यांचं आम्ही बायफर्केशन केलं आणि त्या अनुषंगाने आम्ही टीम डेप्यूट केल्या होत्या की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा. तर अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती, नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती, PSI फड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते, कर्जतच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही वेगळ्या टीम डेप्यूट केलेल्या होत्या. त्या टीमनी कर्जत, ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा त्या बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीनं हे पहिल्यांदा त्यांनी CSMT, दादर, ठाणे, कल्याण ह्याचे रेल्वे स्टेशन चेक केले, पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं. पण LTT स्टेशनवर 15 तारखेला रात्रीच्या वेळी साधारण 22-17 वाजता LTT स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर 11-013 या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज असतो त्या ब्रिजवर एक माणूस एक बॅग, या साधारण पिंक कलरची जी बॅग आपल्याला मिळाली होती ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला. मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला. त्यानंतर मग तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटिफाय केली गेली. त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगीतल्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळवून त्यामध्ये सॉर्टिंग करून, कारण तो पुरुष होता मग त्यामध्ये सॉर्टिंग करणं, मुलं, वृद्ध, महिला ह्या वेगळ्या करून, जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही 5-6 व्यक्ती आम्ही झिरोईंग केल्या आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं, त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस केलं. टेक्निकल ॲनालिसिसनुसार हा जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्यानंतर टीम बँगलोरला रवाना झाली. बँगलोरहून ज्यावेळी ट्रेन त्या थांबल्यानंतर जी ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी ज्या ठिकाणी थांबली तिथले CCTV फुटेज त्या पूर्ण स्टेशनचे चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही. मग त्यानंतर आमचा संशय अजून बळावला. नंतर बाकी 2 दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी त्यांनी वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी दोन आरोपी, एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतला आणलं. त्यांना सकाळी आज अटक केली. अटकेनंतर त्यांना कोर्टात मान्य न्यायालयात पुरुष केल्यानंतर कोर्टाने त्यांना 16 मेपर्यंतचा PCR दिलेला आहे. अजून तपास चालू आहे. प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी आरोपींनी हे कबूल केलेलं आहे. आता तपास चालू आहे. तपासामध्ये उर्वरित बाबी त्यांनी का केला, कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे, हे सर्व बाबी अधिक तपासांती निष्पन्न होईल. बाकीसाठी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला, विशेषतः ह्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं, कसं होऊ शकतं, अगदी ट्रेन कोणत्या बाजूने कोणत्या ट्रॅकच्या बाजूला ह्या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन, कोणती वेळ, त्यानंतर फुटेज हे सगळं बारकाईनं गरड साहेब,
म्हणजे स्पेशल अभिनंदन करतो शिवाजी ढवळे यांचं EPI नेरळ आणि त्यांच्या टीमचं. सगळ्यांनी अगदी जॉईंट एक टीमने फार मेहनत घेऊन हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. तर मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं सगळ्या टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक 20,000 रुपयाचं रिवॉर्ड मी या ठिकाणी डिक्लेअर करतो. थँक्यू. सर, मृतांचे आणि आरोपींचे नावं कोणती? महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.